अंदमानमधील ज्या सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी यातना भोगल्या त्याच सेल्युलर जेलसमोर आता आपण आहोत आणि आपल्यासोबत आहे सावरकर विचारांचे अभ्यासक प्राध्यापक शेषराव मोरे। या जेलमध्ये येण्यापूर्वी सावरकरांचे विचार काय होते आणि इथून गेल्यानंतर सावरकरांमध्ये काय विचार परिवर्तन झालं याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। शेषरावजी, सावरकर इथे आले त्याच्या आधी ते क्रांतिकारक होते, लंडनला गेले होते, सशस्त्र क्रांतीचा त्यांनी पूर्ण विचार केला होता, त्याच्यानुसार कृती केली होती। इथे सावरकरांना 10-11 वर्ष जे ठेवलं त्याच्यानंतर परत गेल्यानंतर त्यांच्यामध्ये जे वैचारिक बदल झाले ते नेमके कसे होते? तर त्यांच्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा बदल कोणता आहे तर अंदमान पूर्व सावरकर हिंदुत्ववादी नव्हते, हिंदू धर्मवादी होते। अंदमान नंतरचे सावरकर हिंदू पुरता विचार करणारे, हिंदूंना एक करावं असं म्हणणारे, मुस्लिम प्रश्न गंभीर प्रश्न असे मानणारे आणि हा प्रश्न इस्लामच्या शिकवणीतून निर्माण झाला असे मानणारे आहेत। हा बदल त्याचा फार मोठा क्रांतिकारक बदल आहे। बाकीचा बदल बुद्धिवाद वगैरे सारखंच होतं, पण हा बदल फार महत्त्वाचा बदल आहे असं मला वाटतं। सावरकरांचं नेमकं हिंदुत्व कसं होतं हे सेल्युलर जेलमध्ये फिरताना आपण प्राध्यापक मोरे यांच्याकडनं जाणून घेऊया। स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या सेल्युलर जेलमध्ये मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राणपणा लावले त्याच सेल्युलर जेलचं आता राष्ट्रीय स्मारकात रूपांतर झालंय। 4 जुलै 1911ला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सेल्युलर जेलमधील कारावासाला सुरुवात झाली। 21 मे 1921ला स्वातंत्र्यवीर सावरकरांची इथून सुटका झाली। 1857च्या उठावानंतर इथे तुरुंगाची उभारणी करण्याचा विचार इंग्रज सरकारने केला। पाहणीनंतर 13 सप्टेंबर 1893ला प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली। 1905 ते 1906 दरम्यान बांधकाम पूर्ण झालं। अत्यंत मजबूत अशा कोठड्यांमध्ये कैद्यांना ठेवण्यात येत असे। एका उंच टॉवरवरून सगळीकडे नजर ठेवता येत होती। मूळ जेलला 7 विंग होत्या, आता फक्त 2 विंग उरल्यात। कैद्यांना विविध प्रकारच्या अंगमेहनतीच्या कामांना झोपण्यात येत असे। स्वातंत्र्य सैनिकांना तर अतिशय कष्टाची कामं दिली जात। कष्ट सहन न झाल्यानं अनेकांनी प्राणही सोडले। इथेच एक फाशी गेटही होतं। त्या काळी इथं कैद्यांना कशा प्रकारे फासावर लटकवलं जात असेल याची कल्पना या फाशी गेटवरून येते। याच सेल्युलर जेलमध्ये भारतभरातून आलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना ठेवण्यात येत असे। ज्यांनी इथे भारत मातेसाठी हाल अपेष्टा सोसल्या त्यांची नावं आज इथे पाहायला मिळतात। विनायक दामोदर सावरकर यांच्यासोबत त्यांचे बंधूही इथे होते। सेल्युलर जेलमधून सुटका झाल्यानंतर पुढे सावरकर 1924ला रत्नागिरीत गेले आणि त्यांच्या पुढच्या कार्याला सुरुवात झाली। सावरकरांनी इथे हिंदुत्वाचा अभ्यास केला, मुस्लिम धर्म समजावून घेतला आणि त्यांचे विचार इथे येण्यापूर्वी जसे होते ते पूर्णपणे बदलले। सावरकर हिंदुत्ववादी झाले असं तुम्ही म्हणाला। हिंदुत्व म्हटलं की चातुर्वर्ण आठवतो, मनुस्मृती आठवते, जातींची उतरंड आठवते। सावरकरांचं हिंदुत्व आणि हे जे सर्वसाधारणपणे हिंदुत्व समजलं जातं ते याच्यात नेमका काय फरक आहे? ते 37ला बाहेर आले रत्नागिरीच्या आणि राजकारणात पडले। अगदी 1910 पासून 37पर्यंत राजकारणात त्यांचा काही संबंध नाही। 37ला जेव्हा बाहेर आले त्यावेळेस ते म्हणाले की मला 1 मॅन 1 वोट प्रिन्सिपल पाहिजे। आणि तत्व कोणती होती? एका माणसाला एकच मत पाहिजे, धर्म जात पात लिंग न बघता, मुस्लिमासहित। 2 जात पात धर्म लिंग न बघता प्रत्येकाला सारखे हक्क पाहिजेत, मुस्लिमासहित। 3रं तत्व असं आहे की मुस्लिमाचा धर्म, संस्कृती, भाषा यांना घटनेत संरक्षण देण्यात यावं। आणि 4थं आहे की लोकसभेमध्ये त्यांच्या लोकसभा प्रमाण जे असेल त्यावेळेचं 22-23% राखीव जागा देण्यात याव्यात। अत्यंत मुस्लिमाच्या बाजूचा असणारा, अन्यायकारक कोणावर नसणारा असा विचार त्यांनी मांडला होता। हे आणण्यासाठी हिंदूंना एक व्हा तुम्ही, एक झाले की हिंदू मुस्लिम ऐक्य होईल। ऐक्य न होण्याचं कारण की मुसलमान संघटित आहेत, हिंदू संघटित नाहीत, त्यामुळे ते काँग्रेसकडनं जास्तीत जास्त लाभ घेत आहेत। तेव्हा अन्याय करण्याकरता नाही आहे तर ह्या देशात कोण हिंदू, कोण मुसलमान, कोण ख्रिश्चन पाहूच नये। माझं असं पार्लमेंट राहील म्हणायचे की त्या पाऊल ठेवताच कोण हिंदू कोण मुसलमान पाहणं पाप समोर जाईल। मी खरा राष्ट्रीय आहे, तेव्हा धर्मात भेदभाव करूच नये असे म्हणणारे सावरकर स्वातंत्र्यपूर्व काळातील एकमेव नेते आहेत। आणि हिंदुत्व म्हणजे हिंदूचे न्याय हक्क राखणं, यासाठी हिंदूला एक करणं। म्हणजे म्हणायचे जोपर्यंत मुस्लिम म्हणतील आमचं अलगत्व वेगळं आहे, मुसलमानत्व, तोपर्यंत हिंदू तुम्ही म्हणा आमचं अलगत्व वेगळं आहे, तुम्ही सोडून द्या मुसलमानत्व, मी सोडतो हिंदुत्व।
रामायण काही संबंध नाही आहे. तर राजकीयदृष्ट्या हिंदूवर अन्याय होऊ नये यासाठी हिंदूच्या बाजूने उभा टाकणं, त्यासाठी हिंदूंनो एक व्हा, एवढंच होतं, दुसरं काहीच नाही. सावरकरांचे राजकीय विचार जसे प्रगल्भ होते तसेच त्यांचे सामाजिक विचारही क्रांतिकारक होते. ते काय होते हे आपण प्राध्यापक यांच्याकडनं जाणून घेऊया थोड्याच वेळात. सावरकर हे एक समाज क्रांतिकारक होते असं आपण म्हणता. त्यांना जातीभेद मान्य नव्हता, माणसा माणसांमध्ये भेदभाव मान्य नव्हता आणि समतेवर आधारलेला समाज हे त्यांचं स्वप्न होतं. तर त्यांच्या विचारांमध्ये हा जो समाज क्रांतिकारक विचार जो आहे तो नेमका काय आहे? त्याचे दोन भाग आहेत. एक भाग म्हणजे आपण जे समाज सुधारणा म्हणतो त्याचा आधार काय, म्हणजे याचं कारण काय. आतापर्यंत समाजाची उभारणी कोणी केली? धर्मग्रंथांनी केली. धर्मग्रंथात आदेश दिले असा समाज असला पाहिजे, चातुर्वर्ण्य, जातीभेद, प्रत्येकाचे व्यवसाय. सावरकर म्हणायचे धर्मग्रंथावर समाज उभा करायचे दिवस संपले. आता धर्मग्रंथ ज्या काही निर्माण झाले त्या कसे चांगले असतील ते, त्या काळी काय झालं यासाठी त्यांचा उपयोग. आज काय चांगलं ते कसे सांगतील, म्हणून त्यांनी सिद्धांतच मांडला, पोटतिकडे प्रचार केला. धर्मग्रंथ सारेच वेद, गीता, उपनिषद, कुराण, बायबल हे सारे आता कालबाह्य झालेले आहेत आणि त्यांचं स्थान ग्रंथाच्या कपाटामध्ये आहे. सन्मानपूर्वक ठेवा. आज काय चांगलं आपण ठरवूया. हा जो पाया आहे तो जर काढून घेतला आपण समाजाचा पाया, तर अजून समाज झालाच. मग समाज कसा राहावा, हक्क कोणते राहावेत, व्यवसाय कोणते राहावेत प्रत्येकाचे आपण ठरवूया. आपण म्हणजे आपला समाज, आपली लोकसभा, आपली विधानसभा आपण ठरवूया. आपल्या पूर्वजाला कसं कळेल ते, याच्यापेक्षा क्रांतिकारक विचार कोणता असत नाही. हा झाला धर्मग्रंथाचा आधार काढून घेणं एक भाग झाला. दुसरा, प्रत्यक्षामध्ये हिंदू समाजापुरतं बोलायचं झालं, आपल्याकडे चातुर्वर्ण्य आणि जाती संस्था आणि अस्पृश्यता पुन्हा त्यापुढे स्त्रियांचे हक्क हे अतिशय महत्त्वाचे आहेत. ते धर्मग्रंथाने हे सगळे हक्क काढून घेतले होते, अनेक वर्णाचे, जातीचे, स्त्रियांचे. चातुर्वर्ण्य पुरा नष्ट केला पाहिजे. चातुर्वर्ण्यातले साऱ्या वर्णा ठिकाणी रक्त एकच आहे. ब्राह्मण आणि महार मावस भाऊ आहेत, क्षत्रिय आणि वाणी चुलत भाऊ आहेत. तर तुमच्यात रक्त एकच आहे, तुमच्यात वेगळे गुण कोणतेच नाहीत. तेव्हा चातुर्वर्ण्य हे सगळं आता नष्ट करा. जाती संस्था ह्या पोथीनिष्ठ आहेत, त्या जातीही नष्ट करा. हा समाज एकवर्णी बनवा. समाज क्रांतीचे विचार मांडले, अगदी समतेचे तितकेच विचार तशाच प्रकारे सावरकरांनी मांडले आहेत. जातीभेद नष्ट करा, चातुर्वर्ण्य नष्ट करा, स्त्रियाला हक्क द्या, बरं काय, आणि त्या विवाह करा. तेव्हा हा त्यांचे समाज क्रांतीचे विचार अतिशय टोकाचे, आजच्याकरता आपल्याला मान्य असणाऱ्यापैकी आहेत. हिंदू धर्मातल्या ज्या कुप्रथा असतील, वाईट चालीरीती असतील किंवा असमानतेवर आधारित जी तत्त्व असतील ते टाकून दिली पाहिजेत असं ते म्हणत होते. म्हणजे हिंदू धर्म असो की इस्लाम धर्म असो, सगळ्या धर्मामध्ये जे काय वाईट आहे ते टाकून दिलं पाहिजे असंच त्यांचं मत होतं. हो, मी खरा बुद्धिवादी आहे. ती व्याख्या अशी आहे, खरा बुद्धिवादी तो की जो कोणत्याही धर्माचे लोक असो त्यांची सुधारणा करू इच्छितो, तो खरा बुद्धिवादी सुधारक. मग ती सुधारणा करायची गोष्ट मग पुराणी असो, वैदिकीय असो, कुराणी असो की पुराणी असो असे म्हणाले. तर सावरकरांनी हिंदू मुस्लिम दोघांनाही अतिशय स्पष्टपणानं बुद्धिवाद सांगितलेला आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. आम्ही सांगितल्याप्रमाणे पुन्हा असा बुद्धिवाद इतर कोणी मुस्लिमाला समजून सांगायचा प्रयत्नसुद्धा केला नाही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. ह्याचं वैशिष्ट्य आहे. सेल्युलर जेलमध्ये सावरकरांना ज्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं त्या कोठडीमध्ये आता आपण जाऊया आणि सावरकरांचे विचार पुन्हा एकदा जाणून घेऊया. ज्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं सेल्युलर जेलमध्ये, त्या कोठडीत आता आपण आहोत. या कोठडीचं आजच्या पिढीसाठी काय महत्त्व आहे? नाही, ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं त्यांनी काय यातना सहन केल्या असतील हे पुस्तकात वाचून कळणार नाही. इथं आलं पाहिजे आणि हे सगळ्या खोली,
या ठिकाणी 11 ते 12 वर्ष या बंद खोलीमध्ये एक राहायला कसा असेल, ते हातामध्ये दोरखंड, पायामध्ये बांधून इथं कोलू ओढत खाली, आणि समोर फाशीचं घर आहे, इथून पाहायची ते फाशी, म्हणजे मानसिकदृष्ट्या माणूस संपून जायचा. तेव्हा किती त्याग करून स्वातंत्र्य मिळवले आपल्याला हे पाहायचं असेल तर तुम्हाला या सेल्युलर जेलमध्ये नाही, भारतातल्या अशा काही जलाशय आहेत, तिथं जाऊन कसे जीवन तिथं व्यतीत केलं त्या स्वातंत्र्यवीरांनी हे आपल्याला पाहिलं पाहिजे. हे प्रेरणास्थान आहे. या ठिकाणी काहीतरी आपल्याला देशाकरता आपल्याला करायला लागावं, अशा प्रकारची प्रेरणा मिळावी, अशा प्रकारचं हे जागा आहे, प्रेरणास्थान आहे. याच भिंतीवर त्यांनी कमला काव्य लिहिलं. हो, याच भिंतीवरती इथं ते काही काठी मिळायची एका विशिष्ट जातीची, आणि ते कोण नसले की ते येता रंगरवटी केली इथं. आता पूर्वी मऊ असायच्या थोडी भिंत, आणि त्या कविता काव्य लिहायचे, पाठ करायचे, आणि ते कमला काव्य ह्या खोलीत निर्माण झालं. ह्या खरं म्हणजे सामान्य माणूस तर ह्या ठिकाणी पाहिल्यानंतर वेळाच होऊन जायचा, पण यात त्यांनी कमला काव्य तयार केलं या ठिकाणी. हां, त्यामुळे हे अशा प्रकारची खोली म्हणजे कमला काव्य निर्माण करणार एका राष्ट्रपुरुषाची आहे बरं का. हे आपल्याला किती अभिमान वाटतो आपल्याला. अंदमान जेलमध्ये आपण सावरकरांनी जे काही विचार पेरले ते वेचत वेचत बाहेर आलोय. निसर्ग अंदमानमध्ये आपण आहोत. या अंदमानचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आलेला माणूस विचाराने बदलून जातो. असं कोणतं परिवर्तन इथे आलेल्यांमध्ये जे जे हा कार्यक्रम बघतात त्यांच्यामध्ये घडणं गरजेचं आहे? सावरकरांचे विचार आजच्या पिढीसाठी कसे गरजेचे आहेत? सावरकरांचे विचार म्हणजे प्रखर बुद्धिवादी, म्हणजे धर्मग्रंथ आजच्याकरता काहीच कामाला नाही आहे. आपण आधुनिक बनलो. आपले भारताची राजघटना, भारताचे कायदे, भारताचे नियम, विद्यापीठाचे नियम, हे सगळं आपला धर्म आहे आजचा. असा विचार मांडणारा बुद्धिवादी माणूस, हा विज्ञाननिष्ठ माणूस. दुसरं विज्ञाननिष्ठा म्हणजे आधुनिकीकरण. आपण आधुनिक बनलं पाहिजे, यांचा शोध लागले पाहिजेत, कारखाने वाढले पाहिजेत, यांत्रिकरण झालं पाहिजे. सावरकर नेहरूप्रमाणेच अत्यंत आधुनिकीकरणाचे पुरस्कर्ते आहेत, ते आपण स्वीकारलेले. आता तिसरा मुद्दा भारताचं संरक्षण. विचार एवढा केला सावरकरांनी, आंबेडकरांनी, भारताचं सैन्य सुसज्ज पाहिजे, इथं नौदल पाहिजे, त्यामुळे तो विचार आपण स्वीकारलेला आहे. तर सावरकरांचे जवळपास सारेच मतं, समाजक्रांतीचे विचार, जातीभेद आपण घटनेत नष्ट केला आता, तर त्यांचे विचार ते कामाला पडले आपल्याला. फक्त त्या सर्वांमध्ये फक्त एकच विचार त्यांनी मांडला, सेक्युलरिझमचा. ते म्हणाले भारतात अनेक धर्माचे लोक राहतात, तर त्याला एकत्र कसं राहता येईल? त्यासाठी प्रत्येकाने आपला धर्म परलोकापुरता मर्यादित ठेवावा. म्हणजे परमेश्वर, देव, आल्ला, स्वर्ग, नरक हे मानण्यासाठी पूजापाठरा करा. धर्मातला इहलोकासंबंधीचा भाग आज आपल्या घटनेने रद्द केलेला आहे, तो ताब्यात दिला राज्याचा. सावरकर हेच म्हणतात, धर्म ही परलोकाची बाब, आपल्यापुरती मर्यादित, तेवढ्यापुरती पाळावी, कायदा सुव्यवस्था पाळून, आणि इहलोकाचे सारं जीवन आजचा समाज ठरविल, तो म्हणजे पार्लमेंट वगैरे ठरविल. हा सेक्युलरिझम आज आपल्याकरता अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तो सावरकर 36 साली मांडलेला आहे, आपल्या भारताच्या घटनेत आलेला आहे. मी असं मानतो की हा सेक्युलरिझम मांडला, आपण सांगितला, अभ्यासला, तर भारतातले धार्मिक प्रश्न मिटतील. तर सावरकर अतिशय आधुनिक आहे, त्यांचे जवळपास सारेच विचार आजच्या कथा कामाला पडतात. आणि दुसरी गोष्ट, असा बुद्धिवादी माणूस हिंदू नावाच्या समाजावर अन्याय होतो आहे हे बघायचं की नाही. म्हणजे अन्याय होतो समजून तो अन्याय दूर करावा एवढं बोललं सावरकर. त्यात हिंदुत्व हेच होय. या दृष्टीने सुद्धा सावरकरांची मला वाटते की भारताला गरज आहे. नव्या विचारांचे सावरकर आणि सावरकरांचा नवा विचार हे सगळं घेऊन या अंदमानच्या भूमीतनं जायला पाहिजे. आपल्यामध्ये परिवर्तन घडायला पाहिजे, देशामध्ये परिवर्तन घडायला. हाच संदेश शेषराव मोरे यांनी आपल्या विचारांतून म्हणून दिलेला आहे. कॅमेरामन प्रदीप खेंगळेसह प्रकाश दानगे, झी मीडिया, पोर्ट ब्लेअर, अंदमान. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.